टाळ मृदुंगांचा हा गजर ऐकून वारीचं दृश्य डोळ्यांपुढे उभं राहिलं नाही? हो ना. देहू, आळंदी आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पंढरीच्या दिशेने होणारी ही एक यात्रा. तसं म्हटलं तर एक यात्राच, पण त्या यात्रेचा उद्देश आणि स्वरूप जाणून घेतलं की लक्षात येतं की ही वारी म्हणजे यात्रेपेक्षा खूप काही आहे. खरंच, संतांनी लिहिलेले अभंग गात, हरिनामाच्या गजरात दंग होऊन वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी अविरत चालत असतात. प्रवासाचं अंतर तेच असतं, पण योग्य कारण मिळालं ना की त्याची वारी होते. क्या बात है. और ये वारी हमें बहुत कुछ सिखा जाती है. जी बिलकुल. वारकऱ्यांच्या मनातली श्रद्धा, भक्ती, भगवंताच्या दर्शनाची आस, सर्वांच्या सोबतीने निरंतर केलेला प्रवास, ज्या प्रवासात काही विश्रांतीचे क्षण म्हणजे स्वल्पविराम तर असतात, पण पूर्णविराम नसतात. हो ना. पायी प्रवास करून पंढरीला विठ्ठलाचं दर्शन घेऊन त्याचं रूप मनात भरून सर्वांसोबत जो आनंद मिळाला त्याची शिदोरी घेऊन सारे वारकरी भगवंताचं नाव घेत पुन्हा आपलं दैनंदिन जीवन जगायला सज्ज होतात. म्हणजे पुढे चला, पुढे चालत राहा, हीच शिकवण देतात. अगदी. तर श्रोत्यांना लक्षात आलंच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत. चला तर ह्याच पुढे जाण्याच्या म्हणजे मूव्ह ऑन होण्याच्या शिकवणुकीची रिव्हिजन करण्यासाठी, याचे वेगवेगळे पैलू जाणून घेण्यासाठी आज आम्ही दोघं या प्रवासात तुमच्या सोबत असणार आहोत. तर आजच्या या रिजनल व्हॉइस डिवाइनच्या पहिल्या वहिल्या मराठी भाषेतल्या एपिसोडमध्ये मी प्रज्ञा, मी भावेश तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. ध्यान निरंकार. मूविंग ऑन ऐसा कहते ही पास्ट से प्रेझेंट में आना. आत्ता हा जो क्षण आहे, ह्या क्षणाचा आनंद घेणं हाच विचार येतो. याचं सिंपल उदाहरण माहिती काय? काय बरं? क्रिकेट सारख्या एखाद्या खेळाचं उदाहरण. समजा क्रिकेट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये एखादा बॅटर कमी रन्स करून आउट झाला आणि दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग करताना जर तोच विचार करत राहिला तर, म्हणजे पास्टमध्येच राहिला तर, त्याच क्षणी त्याच्याकडे येणारी कॅच देखील मिस होऊ शकते. कदाचित बाउंड्री अडवली जाणार नाही. म्हणूनच वर्तमानात जगणं, टू लिव्ह इन द मुवमेंट, हे सतत सांगितलं जातं. आणि परमसत्कारयोग निरंकारी राजपिताजींनी ह्याबाबत अनेकदा आपल्याला चेतन करताना संपूर्ण अवतार बाणीच्या शब्दाचा उल्लेख केला. बीते नू ललचाईया नजरा, नाळ तकाणा मायाए, औंदे समय दे सुपणे लय लय, वक्त बिताणा मायाए. तर ही चर्चा आपण पुढे सुरू ठेवू. आता श्रवण करूया संपूर्ण हरदेव बाणीचा हा पावन शब्द. भूतकाळाच्या गोष्टी करूनी, काय तुला त्यातून मिळणार. भूतकाळाच्या गोष्टी करूनी, काय तुला त्यातून मिळणार. कितीही सुंदर असल्या तरीही पुन्हा परतून नाही येणार. भूतकाळाच्या गोष्टी करूनी, काय तुला त्यातून मिळणार. वर्तमान
गोष्टी करूनी काय तुला त्यातून मिळणार. वर्तमानाच्या या समयाला जीवन हे तू जगत आहे. वर्तमानाच्या या समयाला जीवन हे तू जगत आहे. जीवन हे तू जगत आहे. जागा होई वेळ तुझी पुढे पुढे सरकत आहे. भूतकाळाच्या गोष्टी करूनी काय तुला त्यातून मिळणार. काळातून घी शिकवण वर्तमान सावरे सदा. गतकाळातून घे शिकवण वर्तमान सावरे सदा. वर्तमान सावरे सदा. अरे मानवा शारीतीने भविष्य उज्ज्वल करे सदा. भूतकाळाच्या गोष्टी करूनी काय तुला त्यातून मिळणार. काल ही होता आज ही आहे. उद्या ही राहील हा करता. काल ही होता आज ही आहे. उद्या ही राहील हा करता. उद्या ही राहील हा करता. म्हणे हर देव याच्याशी जुडून या जन्माचा करी उद्धार. भूतकाळाच्या गोष्टी करूनी काय तुला त्यातून मिळणार. कितीही सुंदर असल्या तरीही पुन्हा परतून नाही येणार. भूतकाळाच्या गोष्टी करूनी काय तुला त्यातून मिळणार. प्रज्ञाजी, हां जी. हल्लीच माझ्यासोबत घडलेली एक घटना शेअर करावीशी वाटते. एका ट्रेनिंग कॅम्पसाठी मी गुजरातला गेलेलो.
आणि माझ्यासोबत एक माझे को ट्रेनर होते, थोडे वयस्कर होते. बऱ्याच विषयांवर चर्चा झाल्यानंतर ज्या वेळेला त्यांना कळालं की मी सत्संगाला जातो, एका आध्यात्मिक मिशनशी रिलेटेड आहे, तर त्यांनी माझ्यावरती हसायला सुरुवात केली. अच्छा. ते मला म्हणाले की तू हे या वयात काय करतोयस, तू जिमला जा, स्विमिंग कर, निसर्गाशी एकरूप हो, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज कर. माझ्याकडेच बघ ना, मी 57 वर्षाचा आहे, रेग्युलरली एक्सरसाइज करतो. माझं रुटीन माहिती कसं होतं, दररोज मी 30 किलोमीटर सायकलिंग, 1.5 तास स्विमिंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन. एका खूप मोठ्या कंपनीमध्ये एका मोठ्या पदावरती मी पदस्थ पण होतो. कोणी म्हणेल की मला काही दिवसांपूर्वीच एक हार्ट अटॅक देखील येऊन गेला. हार्ट अटॅक शब्द ऐकल्यावर मी थोडा आश्चर्यचकित झालो. मी म्हटलं सर, हाऊ इज इट पॉसिबल, एवढं सुंदर डाएट आहे, एवढं सुंदर एक्सरसाइज तुम्ही करतायत, मग हार्ट अटॅक कसं काय? बरोबर. हा प्रश्न विचारल्यावर ते क्षणभर थोडे शांत झाले आणि म्हटले, हो, माझ्या एका जवळच्या व्यक्तीने ना मला धोका दिला होता. त्याने माझ्या पाठमोरी जे जे शब्द बोलले, जे काही वागला माझ्याबरोबर, ते मी सहन नाही करू शकलो आणि काही दिवसातच मला हार्ट अटॅक आला. हे शब्द ऐकल्यानंतर मला जाणीव झाली की धन्य आहे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज, जी शिकवण, जे ईश्वरीय ज्ञान तुम्ही आम्हाला दिलंय, त्या ज्ञानाचा आधार घेऊन समजतं की कुठला शब्द धरून ठेवायचा आहे आणि कुठला सोडून द्यायचा आहे. अगदी बरोबर. आणि ब्रह्मज्ञान घेतलं म्हणजे आपण काही इमोशनलेस होतो असंही नाही. यश मिळालं की आनंद होतो, एखादी व्यक्ती सोडून गेली की तिची कमतरता जाणवते, वाईट वाटतं, आपण रडतो, आपण हसतो, सगळ्या भावभावनांचा अनुभव घेतो. पण निरंकाराशी नातं जुडलेलं असल्याने कोणत्याच गोष्टींचा आपल्या मनावर विपरीत परिणाम होणार नाही ह्याची काळजी घेतो. बिलकुल प्रज्ञाजी. भावेशी, आता इथे जो उल्लेख झाला ना कोणीतरी सोडून जाण्याचा, आणि मुव्हिंग ऑनचा विषय निघाला की सर्वात आधी आपल्या मनात रिलेशनशिप्स, नात्यांचा विचार येतो. नक्कीच. एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यानंतर, कोणत्याही कारणांनी नातं तुटल्यानंतर त्या धक्क्यातून सावरणं अनेकांसाठी फार कठीण असतं. अँड बीइंग अ जेनझी, वेट, व्हॉट इज दिस जेनझी? हे काय? सो 1996 से लेकर 2010 तक जो पैदा हुए हैं उन्हें जेनजी कहते हैं. ओके, आई गॉट इट. सो बेसिकली आज की यंग जनरेशन. सो व्हेन आई लुक एट माय पियर्स अराउंड मी, I can see that they don't like it when they are judged on the same scale as others. आजच्या युवकांचं म्हणणं आहे की आम्हा सगळ्यांना एकाच मापात मोजता येणं शक्य नाहीये. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स, त्याच्या व्यक्तिमत्वानुसार, अपब्रिंगिंगनुसार त्यांच्या मनावर होणारा परिणाम आणि त्यातून पुढे जाण्याची पद्धत ही वेगळीच असणार. अशा वेळी त्यांना समजून घेणारं, शांत करणारं, योग्य तो सल्ला देणारं असं कोणीतरी हवं असतं. अशा परिस्थितीत ना एक सायकोलॉजिस्ट, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईडची भूमिका बजावू शकतात. तर अशाच एक मानसशास्त्रज्ञ आदरणीय प्रेरणा यादवजी आज आपल्या सोबत आहेत. धन्यकारजी प्रेरणाजी. धन्यकार प्रज्ञाजी. प्रेरणाजी, तुमच्याकडे जेव्हा अशा केसेस येतात ज्यांना रिलेशनशिप्स मधून मूव्ह ऑन होणं डिफिकल्ट वाटतं, तर अशा वेळी तुम्ही त्यांना काय सल्ला देता? एका रिलेशनशिप मधून मूव्ह ऑन करणं हा सहसा खूप कठीण अनुभव असतो. आपण खूप दुःख अनुभवतो कारण आपण त्या व्यक्तीशी मनापासून जुडलेले असतो. बऱ्याचदा माझ्या सेशन्समध्ये लोक मूव्हिंग ऑन बद्दल बोलताना एक विनंती करतात, मला प्लीज याच्यातनं लवकर बाहेर काढा. अशा परिस्थितीत मी त्यांना एका शॉर्ट फॉर्म बद्दल सांगते. तो शॉर्ट फॉर्म आहे ए, टी आणि बी. ए म्हणजे एक्सेप्ट. स्वतःच्या भावना पूर्णपणे एक्सेप्ट करा. जसं दुसऱ्या व्यक्तींना दुःखाच्या क्षणात आपण प्रेम आणि करुणा देतो, तसं स्वतःला सुद्धा प्रेम द्या आणि दुःखातून बाहेर यायला थोडंसं वेळ द्या. आपल्या फिलिंग्स एका डायरीमध्ये लिहा किंवा एका प्रिय व्यक्तीसमोर आपलं मन मोकळं करा. टी म्हणजे थिंक रिअलिस्टिकली. मूव्ह ऑन करताना आपल्याला सतत असं वाटू शकतं की आपलं पास्ट किती चांगलं होतं, अशी चांगली व्यक्ती आणि एवढं चांगलं रिलेशनशिप मला पुढे मिळूच शकत नाही. पण शांत मनाने विचार केल्यावर आपल्याला कळतं की पास्टमध्ये सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या आपल्यासाठी चांगल्या नव्हत्या. जेव्हा आपण असं विचार करतो तेव्हा फ्युचरसाठी आपल्या मनात एक आशा निर्माण होते. बी म्हणजे बिल्ड कनेक्शन्स. कधी कधी आपण पास्टमध्ये एवढे जास्त गुंतून जातो की आपण आपल्या प्रेझेंट रिलेशनशिप्सकडे दुर्लक्ष करतो. आपल्या प्रेझेंट रिलेशनशिप्सला थोडंसं वेळ द्या. कुठलीही आवडती ॲक्टिव्हिटी करा.
आपल्या लाईफमधल्या इतर पैलूंकडे थोडंसं लक्ष द्या, आपल्या करिअरकडे, आपल्या हॉबीजकडे. आणि असं केल्यावर आपल्या जीवनाला पुढे एक सुंदर दिशा मिळू शकते. थँक्यू व्हेरी मच प्रेरणाजी. भावेशजी, हं, प्रेरणाजींना ऐकताना सद्गुरू माताजींनी शिकवलेली एक गोष्ट आठवली. ती कुठली? त्या म्हणालेल्या कि अगर किसी रिश्ते में कुछ प्रॉब्लम्स आ रही है तो पहले तो पूरा एड़ी चोटी का जोर लगा के उस प्रॉब्लम को दूर करने की कोशिश करनी है. उसके लिए थोड़ी तकलीफ सहनी पड़े और फिर सब सही हो जाए तो वो ठीक है. लेकिन अगर लंबे समय तक वही चलता रहे तो फिर अपने आप को उस सिचुएशन से दूर करे, क्योंकि ये तन मन निरंकार का है. और अगर हम उसी सिचुएशन में अपने आप को रखते हैं तो ना ही हम अपने तन का ख्याल रख पा रहे हैं, ना दिमाग का, और ना ही अपने मन का. बेटर आहे की त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या परिस्थितीबद्दल आपल्या मनात काहीही ग्रजेस न ठेवता पुढे जाणं. और साहिर लुधियानवी जी की वो पंक्तियां तो हमने कई बार दोहराई है. वो अफसाना जिसे अंजाम
अरे अरे, पुढे कुठे? नाही तुम्हाला नाही भावेशजी, सहज आपलं आठवलं. काय ते? मुंबईतल्या बसमध्ये जर तुम्ही कधी प्रवास केलात तर तिथे नवीन चढणाऱ्या प्रवाशांना जागा व्हावी म्हणून आधीपासून जे उभे असतात ना त्यांना तिकीट कंडक्टर आणि बाकीचे प्रवासी सुद्धा पुढे चला असं म्हणतात. अच्छा. आणि तुम्हाला माहितीये का गंमत काय आहे? मुंबईतल्या बसेसचा जो ऍप आहे ना त्याचं नाव सुद्धा चलो आणि त्याची टॅगलाईन पुढे चला हीच आहे. वा, जसं इथे नवीन येणाऱ्या प्रवाशांना जागा व्हावी म्हणून पुढे चला असं म्हटलं जातं, तसंच आयुष्यात येणाऱ्या क्षणांना, नवीन विचारांना जागा व्हावी यासाठी देखील पुढे जात राहणं किती आवश्यक आहे. सही बात है. वो एक इंग्लिश सॉन्ग भी हमने सुना होगा. कौन सा? डे बाय डे लाइफ कीप्स मूविंग ऑन, मूव अहेड विथ द टाइम और यू विल बी लेफ्ट बिहाइंड. तर ह्या ओळी सुद्धा चेतन करतायत की पुढे जात राहा. हो ना, पुढे चालत राहा याचा अर्थ आपण चालते वा असं तर घेत नाही ना. मला आणखीन एक प्रश्न पडलाय, भक्तीच्या मार्गावर चालत असताना कधी निराशा येऊ शकते का? इंटरेस्टिंग. तर ह्या प्रश्नाचं उत्तर एखाद्या अनुभवी महात्म्यांकडूनच जाणून घेऊया. विचारूया आदरणीय महात्मा श्रीधर पाटीलजी यांना की भक्ती मार्गावर चालताना कधी मनात कोणत्याही परिस्थितीमुळे किंवा इतर लोकांमुळे निगेटिव्हिटी येऊ शकते का? भूतलावर झालेल्या अनेक संतांच्या जीवनात अनेक बिकट प्रसंग आले. समाजाकडून त्रासही देण्यात आला, परंतु ते डगमगले नाहीत. त्यांनी त्यांची भक्तिमय वाटचाल सुरूच ठेवली. मला ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनातला एक प्रसंग आठवतो, तो कदाचित तुम्ही ऐकलाही असेल. वेळ दुपारची, ओम भिक्षाम देई असे म्हणत एका घरासमोर उभे राहिले. एका कर्मठ माणसाने त्यांच्या झोळीत पीठ टाकले, पण त्याचबरोबर मातीही टाकली व दरवाजा तावातावाने बंद केला आणि लगेचच उघडला देखील. व ज्ञानेश्वर महाराजांना म्हटले की भाकरी घे असे म्हणून त्या व्यक्तीने त्यांच्या झोळीत चक्क गवऱ्या टाकल्या. यावेळी मात्र ज्ञानेश्वर माऊली मनाने खिन्न झाली, उद्विग्न झाली. समाजाकडून अशा पद्धतीची वागणूक पाहून ते खोपटवजा घरात गेले व उद्विग्न मनाने दरवाजा लावून घेतला. नदीवर गेलेली 9 वर्षाची मुक्ताबाई आली आणि दरवाजा वाजवून ज्ञानेश्वर माऊलींना ताटी उघडण्यासाठी विनंती करू लागली. परंतु वारंवार विनंती करूनही जेव्हा तिच्या लक्षात आले की ज्ञानेश्वर माऊली समाजाच्या जाचाला कंटाळून ताटी उघडत नाही, तेव्हा मुक्ताबाईंनी त्यांना उपदेशात्मक असे अभंग गाऊन ताटी उघडण्यास विनंती केली. नैराश्य झटकून संतांचे जे कार्य आहे, महान कार्य, समाजाला जनजागृतीचे, ते चालूच ठेवा असे म्हणत त्यांनी अभंग सांगितले. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले, रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले, जन्माये मुनी काय केले, जन्माये मुनी काय केले. अवघड कोडे आणिलती तुके होते थोडे, संसाराचे अवघड कोडे आणिलती तुके होते थोडे, आणिलती तुके होते थोडे,
जन्माये मुनी काय केले, जन्माये मुनी काय केले. पाताळी नरका जाशी, तू का म्हणे का गुंतलासी, सप्त पाताळी नरका जाशी, सप्त पाताळी नरका जाशी. जन्माये मुनी काय केले, जन्माये मुनी काय केले. रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले, रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले. जन्माये मुनी काय केले, जन्माये मुनी काय केले, जन्माये मुनी काय केले. प्रज्ञाची मला एक किस्सा आठवलाय. सांगा ना. एकदा एक वडील आपल्या मुलाला सायकलवर घेऊन निघाले. नेहमी मागेच बसवायचे, पण का कुणास ठाऊक आज जाणवलं त्यांना की त्याला पुढे बसवावं, जेणेकरून तो देखील प्रवासाचा आनंद घेईल, थोडे दृश्य बघेल. अच्छा. प्रवास चालू आहे. सायकल चालवत असताना वडिलांना जाणवलं की ही सायकल नेहमीसारखी स्मूथ चालत नाहीये, थोडी जडजड वाटत होती. एका ठिकाणी थांबून त्यांनी सायकल चेक केली. त्यांनी टायर, हवा आणि चेन देखील चेक केली. सर्व काही ठीक होतं. पुन्हा प्रवास सुरू झाला. आता उतार आला. तो उतार जसा चालू झाला, सायकल त्या वेळेलाही जडच वाटत होती. ती उतरले, पुन्हा चेक केलं. टायर ओके होतं, हवा पण व्यवस्थित होती, चेनही आपल्या जागेवर ठीक होती. सायकल जड का जाते हा प्रश्न पडला. निरीक्षण केल्यावर कळालं, ज्या मुलाला पुढे बसवलं होतं ना, तो बसल्या बसल्या ब्रेक मारत होता. हा किस्सा इथेच संपला. पण त्यातून एक गोष्ट शिकायला मिळाली की ज्या ज्या वेळेला आपण आपल्या मीपणाला फ्रंट सीटवर बसवू ना, त्या वेळेला मूव्ह ऑन होणं कठीण होणार आहे. वा. आणि जे या अहंकाराला मागे सारून आधीच्या अनुभवातून शिकत शिकत पुढे जातात, ते आयुष्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात. तर आपणही आता पुढच्या सेगमेंटकडे जाऊया. चला तर मग हसूया आणि शिकूया. नमस्कार नमस्कार, स्वागत करत आहोत नमुन्यांचे नमुने मिस्टर नमुने. नमुने मिस्टर नमुने, नमुने मिस्टर नमुने, अहो नमुने मिस्टर नमुने, नमुने मिस्टर ओ मिस्टर. ऐकता का? अहो भाऊ, ऐकता का जरा? हो बोला. मी नमुने म्हणजे नयन मुरलीधर नेने. माझा एक छोटासा मोठासा प्रॉब्लेम आहे हो. ते काय आहे, मला सारखेच प्रश्न पडतात. कळलं का तुम्हाला? पण मी काय करू? तुम्ही कशाला काय करताय? तुमच्याकडे घड्याळ आहे का? हो. कुठला आहे, स्मार्ट की अॅनालॉग? अॅनालॉग. स्मार्टवाला का नाहीये? कारण ते महाग येतं आणि माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत. का नाही आहेत? अहो नाही आहेत. तुम्हाला काय करायचंय? मला टाइम विचारायचा. किती वाजलेत? 1-2 वाजले असतील. 1 की 2? 1 वाजले असतील. मग मला असे का वाटते की 2 वाजलेत? अहो मग 2 वाजले असतील. पण तुम्ही आताच बोललात ना 1 वाजलेत करून, मग 2 कसे वाजतील? आणि जर 2 वाजले असतील तर 1 कसे वाजतील? तुम्ही एक उत्तर ठरवा ना. नीट बघा, छोटा काटा कुठे, मोठा काटा कुठे ते. अहो काय चाललं आहे तुमचं? छोटा मोठा सरळ सरळ सांगा ना, काय हवं आहे तुम्हाला? माझं 4 वाजता इंटरव्ह्यू आहे ना, म्हणून घरातला नौकर निघालो होतो.
मग बघितलं, अरे चा, हे काय झालं, घड्याळ बिघडलं होतं ना, तेच रिपेअर करायचं होतं, कुठे करून भेटेल? अच्छा, घड्याळ बिघडलं आहे का? पण कसं? घड्याळ कसं बिघडतं? काहीही होऊ शकतं. बॅटरी संपू शकते, पाणी जाऊ शकतं, घड्याळ आपटू शकतं. मग माहिती असलेले प्रश्न कशाला विचारताय? ते मी काय ते मी? इथे घड्याळ रिपेअर करून कुठे भेटेल? हा, ते बघा, इकडून सरळ पुढे जा. सरळच का जायचं, वाकडं का नाही जायचं? कारण लोकांच्या वाकड्यात जायचं नसतं, म्हणून सरळ जा. सरळ गेलात ना की एक हॉस्पिटल पडेल, मग डावीकडे वळालात की एक बस स्टॉप पडेल, अजून पुढे गेलात की डेअरी पडेल, आणि मग घड्याळ रिपेअर करण्याचं दुकान पडेल. अरे बापरे, माझ्या जाण्याने इतके सगळे पडेल, मग मी कशाला जाऊ? अरे, बोलण्याची पद्धत असते ती. पडेल म्हणजे येईल. हॉस्पिटल येईल, बस स्टॉप येईल, डेअरी येईल, दुकान सुद्धा येईल. अच्छा, येईल ना, मग येऊ दे, इकडेच भेटतो. बरोबर ना? अहो, येईल म्हणजे तसं नाही येणार, तुम्हाला जायला लागणार. तुम्हाला फारच माहिती दिसते हो. तुम्हाला कशी इतकी माहिती? तुम्ही त्यांना ओळखतात का? हो, मी त्याचा रोजचा गिराईक आहे, म्हणून त्यांना ओळखतो. माझंही घड्याळ खराब झालं की मी त्यांच्याकडेच जातो. का तुम्ही त्यांच्याकडेच का जातात? म्हणजे तुम्ही दुसऱ्यांकडे का नाही जात? दुसऱ्यांना पण रोजगार भेटायला पाहिजे असे तुम्हाला वाटत नाही का? हो, चुकलं, माझंच चुकलं. तुमचं काय चुकलं? तुम्हाला भेटलो तेच चुकलं. आता पुढे चुकून सुद्धा भेटू नका. अहो, माझी आई म्हणते चुका सुधारायच्या असतात. जसे हे घड्याळ, ते सुधारतील का? हो. जर बॅटरी खराब झाली असेल तर? बॅटरी बदलेल. आणि मशीन खराब झालं असेल तर? मग मशीन बदलेल. आणि पूर्ण घड्याळ खराब झालं असेल तर? अहो, पूर्ण घड्याळ बदलेल. आणि वेळच खराब झाली असेल तर? ते बदलून भेटत नाही. वेळ आल्यावर वेळ स्वतःच बदलतो. हाच तर प्रॉब्लेम आहे, सगळंच बदलते. मग आठवणींचं काय? माझ्या जुन्या घड्याळासोबत माझ्या केवढ्या आठवणी आहेत, त्यांचं काय होणार? काय नाही, नवीन घड्याळासोबत नवीन आठवणी येतील. तुम्ही चान्स तर द्या. अहो, काय चान्स द्या? दुसरा काहीतरी पर्याय असेल ना. अरे हा, आपण असं का नाही करत? काय? तुमचं घड्याळ चालू आहे ना, मग तुम्ही माझ्यासोबत चला ना. म्हणजे मी घडी घडी तुमच्या घडीत बघून तुम्हाला टाइम विचारीन, बरोबर ना? असं कसं? मला बाहेर जायचं आहे, मी वाट बघतोय. कसली? ट्रॅफिक नसण्याची. गेल्या वेळी गेलेलो, 3-4 तास ट्रॅफिकमध्ये अडकून बसलो. काम तर काही झालंच नाही आणि ॲक्सिडेंट होता वाचला. म्हणून मी आता ठरवलं आहे, मी तेव्हाच जाणार जेव्हा रस्त्यावर ट्रॅफिक नसेल. असं कसं? मग तुम्ही बाहेर जाणार तरी कधी? आणि न जाता कसे कळणार ट्रॅफिक आहे की नाही ते? माठातलं पाणी खराब झालं तर माठ फेकून देत नाहीत, पाणीच फेकतात. मग खराब अनुभवामुळे गोष्टी सोडून दिल्या तर नवीन अनुभव येणार कसे? तुम्हीच बोललात ना, चान्स दिला पाहिजे, बरोबर ना? हो, बरोबर बोललात तुम्ही. संधी तर दिलीच पाहिजे. चालेल, मग येतो मी. हा, पण पुढच्या वेळेला भेटलात तर विसरणार नाही ना? तुम्हाला कोण विसरणार? तुम्ही तर 1 नंबरचे नमुने आहात. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते. पर जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. असंच गात राहिलो तर पूर्ण एपिसोड पुरणार नाही. ह्या आणि अशा अनेक गाण्यांमधून, शॉर्ट फिल्म्समधून, चित्रपटांमधून आणि इतर कलांच्या माध्यमातून झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे, असा संदेश नेहमीच दिला गेलाय. पण तरीही बऱ्याचदा आपल्याला पुढे जाणं कठीण जातं. कधी कधी आपल्याला व्यक्तही होता येत नाही. सगळं आतच अडकून राहिल्यासारखं वाटतं. इसीलिए सजेस्ट किया जाता है कि किसी से बात करे. वो नहीं हो पाता तो कम से कम डायरी में लिखकर अपनी फीलिंग्स एक्सप्रेस करे. असंच एक सदर आपण सुरू करतोय, जिथे लिहिलेलं पण कधीही न पाठवलेलं पत्र आज आपल्याकडे पोहोचलंय. हो, न पाठवलेलं? हो, चला वाचूया काय लिहिलंय त्या पत्रात. प्रिय सखी, खूप वर्षांपासून तुला भेटायला वेळच मिळाला नाही ग, म्हणून हा पत्राचा अट्टहास. काल एका महिला विशेष इव्हेंटमध्ये जाणं झालं. म्हणाले की स्त्रीला धान्य दिलं तर ती अन्न बनवते, 4 भिंती दिल्या की घर बनवते, बाळ जन्माला घालून नवी पिढी देखील घडवते. मल्टिप्लिकेशनची इतकी मोठी किमया असतानाही एक छोटीशी गोष्ट मात्र जमत नाहीये, खुश राहणं. खरं तर आजूबाजूच्या सगळ्यांनाच एक परफेक्ट वुमन हवी आहे. त्यामध्ये गोरं किंवा काळं असणं, जाड किंवा सडपातळ असणं,
छान चविष्ट जेवण बनवणं, वर्किंग वुमन किंवा हाऊसवाईफ असणं सगळंच आलं. आणि या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करून खूप दमछाक झाल्यावर तुलाही लक्षात आलं असेलच की खरं तर आपल्या सगळ्यांसाठी सगळं करण्यात खूप आनंद वाटतो आपल्याला. जेवण बनवण्यात, घर सजवण्यात, सुंदर दिसण्यात, नाती जपण्यात देखील. फक्त आता माझ्या जगण्याला दुसऱ्यांनी दाद द्यावी, माझ्या चांगुलपणाला बघावं ही अपेक्षा सोडून दिली तर तुला तूच खूप सुंदर वाटू लागशील. भाजी बनवण्याची प्रोसिजर एन्जॉय केली तर भाजी चविष्टच बनेल ना. डू नॉट सीक व्हॅलिडेशन फ्रॉम अदर्स. पूर्वी कोणीतरी एखादा बोल लावला म्हणून त्याचा सल कितीतरी वर्ष मनात टोचत राहिलाच ना तुझ्या. तो एक क्षण स्वतःच्या आनंदासाठी विसरायचा प्रयत्न केलास तर बराच वेळ आनंदी राहण्यासाठी मिळेलच ना. तुझ्या इच्छेने, समाधानाने हाऊसवाईफ किंवा वर्किंग वुमन आहेस. काळी गोरी, जाड बारीक कशीही असलीस तरी ज्या ईश्वराने नदी, समुद्र, चंद्रतारे बनवले त्याला तुझ्यासारखी तूच बनवावीशी वाटली ना. तू चालत राहा, मागे वळून पाहू नकोस, भविष्यातही फार रमू नकोस. आता जग. आलेल्या गेलेल्या प्रत्येक श्वासाबरोबर सुंदर आयुष्य चाललंय. तू पण पुढेच जा, कारण आनंदी चेहरा खूप सुंदर दिसतो. तुझ्या अशा सुंदरतेसाठी माझ्या अनेक शुभेच्छा. शुभेच्छुक, तुझी एक आनंदी मैत्रीण. तर प्रज्ञाजी, मूव्ह ऑन तर व्हायचंय, पण कशातून? बंधनातून, अंधकारातून, कुसंगातून, वायफळ चर्चेतून, कटू वचनातून, अपयशातून आणि यशातूनही. नक्कीच निगेटिव्हिटीतून, अपेक्षांपासून, आरोप प्रत्यारोपामधून. किती मोठी लिस्ट आहे, माय गॉड. कारण काय तर चलती का नाम गाडी, चालत राहणं महत्वाचं. नक्कीच. विज्ञानाचा सिद्धांत सांगतो एक छोटासा पार्टिकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर स्थलांतरित करायचा असेल ना तर त्यासाठी फोर्स ऍक्ट करावा लागतो. एक शक्ती त्याला द्यावी लागते, ज्या शक्तीशिवाय मूव्ह ऑन होणं अशक्य आहे. ती शक्ती म्हणजे माहिती काय? काय? ब्रह्मज्ञान. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांचे खूप खूप आभार की ज्यांनी हे ब्रह्मज्ञान देऊन ही ताकद प्रदान केली. ज्या गोष्टी होऊन गेल्या आहेत त्यातून शिकवण घेऊन पुढे पुढे जाणं, मूव्ह ऑन होणं शक्य होत आहे. अगदी बरोबर. आपणा सर्वांना ज्ञातच आहे की अशा अनेक सिच्युएशन्स आपण अनुभवल्यात की ज्या वेळेला असं वाटत होतं की आता यातनं बाहेर निघणं म्हणजे नियरली इम्पॉसिबल. अशा परिस्थितीत देखील सद्गुरूनेच तर आधार दिलाय. हो ना. आपल्या सर्वांना माहिती आहे 2018च्या जुलै महिन्यापासून सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आपल्याला भक्तिपथावर पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतायत. व्हेरी ट्रू. पण भावेशजी, काही गोष्टी अशा आहेत ज्यांच्यापासून कधीच मूव्ह ऑन व्हायचं नाहीये, दूर जायचं नाहीये. त्या कोणत्या? सद्गुरूचं ब्रह्मज्ञान, सत्संग, सेवा, नामस्मरण. कारण पुढे जाण्यासाठी, मूव्ह ऑन होण्यासाठी अंतर्मन स्थिर असणं गरजेचं आहे. इसीलिए कहा गया है कि शरीर जितना चलता है उतना स्वस्थ रहता है और मन जितना ठहरता है उतना स्वस्थ रहता है. तर श्रोते हो, आता वेळ झाली आहे ती रिजनल व्हॉइस डिवाइनच्या या मराठी भाषेतल्या एपिसोडला एक स्वल्प विराम देण्याची. इस महीने जैसे हमने मराठी भाषा में रीजनल वॉइस डिवाइन के एपिसोड का आनंद लिया, उसी तरह अगले महीने गुजराती भाषा में इसका आनंद लेंगे और साथ ही साथ कुछ अंश सिंधी भाषा में भी श्रवण करेंगे. क्या बात है. तर चला मग, जाता जाता मनाला स्थिरता प्रदान करून पुढे जात राहण्याची शिकवण देणाऱ्या सद्गुरू माताजींचे अनमोल वचन श्रवण करूया. आणि आता आम्हाला रजा द्या. नमस्कार. धन निरंकार. इतना एक बातों को पकड़ लेते हैं अगर, तो कितनी देर वो सोच चलती है. अक्सर एक कोई चीज़ लगती है कि ये किसी ने मुझे कड़वी बात बोल दी, किसी ने गाली गलौज कर दिया, किसी ने हमारी शान के खिलाफ कुछ कह दिया, और अब दिमाग में उस इंसान के आगे ही कांटा मार दिया. ना इससे बात करेंगे, ना किसी घर परिवार के इंसान को इनके आसपास जाने देंगे. ये इंसान ने हमें ऐसा बोला कैसे. मन में बात फिर वही कि वो एक शब्द किसी के मुंह से निकला नहीं कि हमने वो पूरे इंसान को ही गलत ठहरा दिया. क्या पता आज उनकी तबीयत ना ठीक हो, अंदर कोई तंगी, कोई और परेशानी जिसकी वजह से वो
इतने कल्पे हुए एक अंदर से अच्छी फीलिंग नहीं आ रही थी, इसलिए वो तंगी में उनसे भी अनजाने में कुछ शब्द ऐसा निकल गया और अब जीवन भर हम उस शब्द को पकड़ के बैठेंगे कि वो इंसान ने ऐसा बोला तो अब मैं 3 बातें और गलत उनको कहूँ। तो बात तो वही कि किसी को कुछ गलत बोलेंगे अगर हम, तो पहले हमारा भी मन खराब होगा। कोई अगर कोयला जल रहा है और हमें है किसी पे मारें ताकि वो इंसान जल जाए, तो जैसे ही हम वो कोयला अपने हाथ में पहले पकड़ेंगे, वो इंसान तो बाद में जलेगा, पता नहीं हमारा एम ठीक लगेगा भी कि नहीं, पर डेफिनेटली हमारा अपना हाथ तो जलेगा ही। तो ये एंगर इश्यूज, ये हमें जो भी कुछ तंग करता है, जब जब हम इस परमात्मा से दूर होते हैं तो वो पहले हम परेशान होते हैं और वो परेशानी को हम ड्रैग ऑन करते ही जाते हैं। वी नॉट एबल टू वॉक अवे फ्रॉम दैट। तो बात वही कि जीवन में हर एक पल में अगर जिया जाए तो किसी की बात का असर इतना नहीं होता कि हम अपना कंट्रोल दूसरे के हाथ में देते हैं, क्योंकि जीवन में अगर कंट्रोल देना ही है तो इस परमात्मा को दिया जाए।